नमस्कार मित्रांनो, तर आज आहे 1 डिसेंबर आणि मावशी गेली जरा गावाला कोल्हापूरला. तर आम्ही स्वयंपाक नाही म्हणून एवढी मोठी मॅगी करून खाल्ली, पूर्ण मोठा पॅकेट फोडला. आणि गौरव आलाय, आम्ही काय करलं रे गौरव, ही वडापावचा मसाला कालवण्यासाठी आलो. भाई आहे गाडीवर हॉटेलवर. तर म्हणलं आता काहीतरी करून जाऊ म्हणून जस्ट मॅगी केली, कोथिंबीर टमाटर मिरच्या टाकून. काय म्हणलं रे, कामधंद्याचं बघायला वाटते. मसाला बरोबर तिखट झाला वाटते का? टेस्ट करून बघ, हात लावून बघ फक्त, कशाने तर टेस्ट कर. साईडचं मीठ घे बघ, अगोदर टेस्ट कर तसं बघ. तर आता गौरव म्हणायला लागला मीठ कमी आहे, तर मी तोपर्यंत गॅस कमी करतो. मॅगी मसाला टाकायचा का? मॅगी मसाला असते काय ह्याच्या वडापावमध्ये? अरे वडा मॅगी लागेल ना, वडा मॅगी. गौरव अजून मीठ काय पण विचार करायला नको, थोडं टाक, थोडं लागलंच तर तिकडं टाकू आपण. टाकता तुम्ही, मग सांगतो थोडं टाक. हा दादा, मला टेस्ट माहिती आहे दादा, किती लागते मीठ. ओके, पाणी सोडेल परत, मीठ खराब होऊन जात असते. कळलं का? एक मिनिट, थोडा मसाला आहे का? एक पुरी घे सगळं. संपलं. मॅगी तयार झालेली आहे. आपण काय करायचं, जस्ट मॅगी झाली. काय एक थोडा बटाट्यामध्ये मॅगीचा मसाला मिक्स करून घेऊन जाय पाहिजे, तर आपण तळून खाय पाहिजे. बघू, ट्राय करू आपण, हे पण ट्राय करू. डोंट वरी, मॅगी झालेली आहे आता. अरे कॅमेरात दिसतंय का ना, काय नाही झाकून ठेवतो. हे प्लास्टिक गार. इथं जायचं का तिकडे घेऊन जायचं मोठ्या डब्यात मॅगी सगळीच पालती करून? काय बोलतोय खायची इथं भयाला एवढी मोठी संपली? खाल्लं थांबला काय? खाल्लं थांबला नाही, मग एवढी मोठी कशाला केली मॅगी? मग घेऊ लागेल त्याला तिकडे. तर मॅगी रेडी झाली, आता मॅगी खातो आपण. त्याला झाकून ठेवायचं ना, डब्यात टाकून घेऊन जायचं. नका पातेलच, आता पातेलात काही तर 4 गोळी करत नको. चल बस वांके, आपलं वांकेच म्हणलं घे 2 ताटं. चल आपलं 2 चमचे. खाता पेटाने काही शूटिंग काढू नको. आपली बाहेर झाली ना दिसायला मॅगी. हा मग कुणी केली? मी केली ना. तिकडे घे मग चमचा. टेक्निक आहे आपल्यापाशी. तुला एक चमचा दिसते का? दिसते. तू दिसतो महागडी खरकडे भांडे दिसते. जाऊ दे, काय नसते. चमचा घे मला पण. तुला नाही कट करू द्या. मासच लागते की नाही, लसण आहे ना याच्यामध्ये, त्यामुळे ह्याच्या मसाल्यामध्ये हे ॲड पाहिजे. हे मसाला मॅगी वडापावमध्ये ट्राय करू आपण. जाताना पुढे घेऊन जाऊया. खरंच चांगला आल्या. लसूण पेस्ट आहे रे, बाकी काय नाही. सध्या आम्ही निघालो होतो हॉटेलवर माघारी. मसाला राहिला होता, ती मसाला घेऊन चालला. नगर रोड आहे, पुणे रोड आहे आतमध्ये, नगर पुणे. दमण. आणि कॅमेरामॅन नेवर डायचं लक्षात राहू दे. हा आहे खराडी गावला जाणार रस्ता, गावात जाणार खराडी गावात. बघा खराडी गाव कसलं असेल जुन्या काळी ना, आता बघा कसलं मोठं झालंय. फक्त फ्लॅट नुसते, फ्लॅट आणि IT पार्क. माझं पोलीस असते तर, पण आज नसतील बहुतेक, कारण आज रविवार आहे. आपली तरी काय करीत नाही, घेऊ नका. नाही, गौरव पंधारे ड्रायव्हर आहे, त्याच्यामुळे घाबरायचं काय कारण नसतं. एवढं लागतं. पहिला गरीब झालं पडला ना हो गौरव. आम्ही हॉटेलच्या जवळ आलो. ही BRT बस स्टॉप आहे, 5वा मैल BRT बस स्टॉप. आणि या साईडला आहे स्वामीराज वडेवाले. तर ते आहे कृष्णाबायाचं, गौरवचं नाव दिसायलंय का, वडेवाले. तर मसाला पूर्णपणे रेडी झालाय. आता आपल्याला 2-3 चमच्यात पाणी वाटायचे, कारण थोडा थंड करायचा मसाला. कारण आपल्याला यामध्ये वाटायचे दही. जर गरमीमध्ये जर एकदम दही जर मिसळला तर दही फुटतंय.
त्याच्यामुळे अगोदर थोडा मसाला गार करायला लागते आणि त्याच्यानंतर आपल्याला दही वाटायचं. दह्यामध्ये अगोदर आपण बिर्याणी मसाला टाकलाय त्यामध्ये मस्तपैकी मॅग्रेनेट होते ती मस्तपैकी मॅग्रेनेट होते तोपर्यंत आपण मसाला भाजला. तर एवढं दही घेतलं आपण कारण जेवढं दही तेवढं मस्त तेल सोडते. 2-3 चमचे टाक फक्त. टाकले चमचे. बस चल कर उलट दही उलट दही टाकू सगळं. टाक सगळं टाक. हां तर आता आपण दही मिसळल्या याच्यामध्ये. आता दह्याला एकदम मस्तपैकी तेल सुटतंय तोपर्यंत थोडं भाजायचं याला. एकदा तेल सुटलं की नंतर धुतलेले तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. हा टाकून ठेव थोडं. तर मावशीनं तूप कुठं ठेवले आता लक्षात येणं झालं. हुडका लागलोय पण काही दिसत नाही कुठच्या साईडला. हां इसमें होईंगा तूप. मिल गया. छुपाने की जगह है तूप. तर ताल घेत आहे. थांब चम्मच घेतो मी. तर बिर्याणी थोडी सांडली तर तूप थोडं सांडलं आता ती भरून घेतो जरा. चला ओके एकदम साफ केलं त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि तूप असं कसं टाक सोडून द्यायचं. तर दह्या थोडं तेल सोडायला दही अजून पूर्णपणे सोडलं नाही. दही तेच ही का तिखट लागल मिसळचं टाईप झालं बघ. खाऊन जाळ लागल. मीठ कमी आहे मीठ. तर मस्तपैकी आपण तांदूळ वगैरे टाकलेत. काय दिसायला भाई याच्यामध्ये तरी कलर याच्यामध्ये कमी नाही अजून एडिटमध्ये टाकता येते. मस्तपैकी आता मिक्स झालं. आता पाणी वाटायचं थोडं. आणि हे फक्त खाणारे लोक आहे ती. जरासी बी गडबड देखी. हा मी बनवायला लागलोय. तू जर मध्ये काय केला शिवून मग सांगतो तुला. मग जरासी बी गडबड. आता उठला नुसती टेस्ट बघून झोपल्याला आहे का नाही. आता झोपलो होतो कॉटला. एक घास स्किप कर. तर आता बिर्याणीला दम बसवण्यासाठी त्याच्यावर पोतं ठेवलंय. एवढा दम बसवण्यासाठी उलट पारात आणि खाली पातेलं. आता 4 बोटं पाणी 4 बोटं तांदळाच्या वरी आलंय पाणी. नाही 4 नसेल 3 असेल. हां 3 बोटं पाणी वरी आणलंय तांदळाच्या. आता जर कच्ची करपली तर पाणी कमी पडलं. जर जास्त गाळ झाला तर मग मोठी झाली म्हणायचं. तर आज आहे 5 डिसेंबर आणि आम्ही संध्या निघालोय गौरव आणि मी चाललोय हॉटेलवर. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आज एवढी गर्दी आहे. आणि खराडी बायपासला तर पूर्ण गर्दीच असते त्यात काही विषय नाहीये. हा रस्ता आहे खराडी गावाला जाणारा. आणि आम्ही सध्या निघालो पुण्याकडे फिनिक्स मॉलच्या साईडला म्हणजेच विमाननगरच्या अलीकडे थोडं. तर हा आहे आपले घरचा बस स्टॉप. काय करायचं. तर BRTच्या लेनमधून आम्ही गाडी घातलेली आहे सध्या. कारण मेन रोडला म्हटल्यावर ट्रॅफिक लागतंय. सिग्नल तर आहेच म्हणा पुढं. गड्डी गाडी तर आम्ही येता क्षणी सिग्नल ग्रीन झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट सरळ आलेलो आहे. आता पुढचा जो रस्ता येणार आहे. मी सध्या जस्ट 5व्या मैलमध्ये पोहोचलो आहोत स्वामीराज वडापावला. भया एकटा आहे सध्या. गर्दी तर नाही. काल पण तसंच झालं होतं आहे का नाही रे. गाडी एकदम वर आहे कारण इथं गाड्या उचलणारे लोक येतात लगेच. म्युन्सिपाल्टी मनपाचे कार्यकर्ते येतात लगेच. काय करला भया वडे सोडायला लागला सर. 30 रुपये का काय कसं काय खाली ठेवलं नव्हतं का तू. मग तुला म्हणलं होतं गॅप. भारी नुकसान हो गया यार.
तर दाखवतो तरी त्याचा फ्रंट कॅमेरा एकदम खराब आहे, त्याच्यामुळं जाऊ दे काय करतो नुकसान. तर आम्ही सध्या निघालो पोलीस स्टेशनला, चाललो इथलं शास्त्रीनगरचं. कारण मोबाईल जो हरवलेला मोबाईल आहे का त्याचा तपास करायचा आहे, स्टेटस बघायचा आहे. ट्रेस झाला आहे मोबाईल, पण आता त्याचे लोकेशन त्याचे लोकेशन पोलीस स्टेशनमध्येच असते फक्त, म्हणजे त्यांना माहीत होते. तिथं आता बघू जायचं आहे. इथं पोलीस स्टेशन आहे समोर, तिकडे जायचं आपल्याला. आज काम व्हावं म्हणजे एकदम चांगला दिवस जाईल मला. रोज काम अडका लागलं. यहाँ से आपल्याला राईट लेन आहे आगे से. लावतो बाहेर गाडी का आतमध्ये लावित आतमध्ये. असं म्हणते माझा ताण कमी झालाय, पोलीस स्टेशनला आलतो पण आता चला उचलू नको गाडी. तर आता संध्याकाळी 6-7 वाजता बोलवले सरांनी. तर आता आम्ही निघालो हॉटेलवर माघारी. 12:30 वाजले, पावणे 1. काय खूप दिवस झालं मोबाईल ट्रेसिंगचं चालू आहे, पण सर भेटणार. परत मतदानाचं मध्ये इलेक्शनचं ड्युटी चालू होते त्यांना, त्याच्यामुळं कोणी नव्हतं तिथं. परत नंतर काय रिझल्ट लागल्यावर नंतर कोणी नव्हतं. 4-5 चक्रा झालेल्या आहेत माझ्या, पण सरांची भेट नाही झाली. नाहीतर उद्या या असं म्हणते, असा प्रॉब्लेम यायला लागला. त्याच्यामुळं उशीर व्हायला, बाकी काय. हा हे वाघुली रोड, या रोडा माघार आहे. वाघुली रोड आहे. हा ही आहे रामवाडी रोड, वाघुली नगर रोड आहे. तर गौरव सध्या गाडी चालवायला लागलाय. वरी मेट्रो दिसली असेल तुम्हाला. अरे 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 बघा मेट्रो, हे मेट्रोचा वरी ब्रिज आहे. आता दिसणार नाही, गेली त्या आतमध्ये. ही सध्या चालली या रोडला चालली कल्याणी नगरवरून. रामवाडीवरून कल्याणी नगरला चालली ती मेट्रो. आणि आम्ही सध्या आहोत रामवाडी रेल्वे स्टॉपला, मेट्रो स्टॉपला. तर हा विचार केला तर पहिला आणि विचार केला तर लास्ट स्टॉप आहे रामवाडीचा. माझ्या पुढे अजून स्टॉप बनले नाहीत. इथूनच रामवाडी यू टर्न घेऊन जातो, रिटर्न जातो रामवाडी मेट्रो स्टेशन. तर सध्या माझ्या हातामध्ये मोबाईल आहे, त्याच्यामुळं मोदी आलं तर तेव्हा सगळं काम केलं बरं का. आता काय झालंय काय माहिती, पूर्ण बंद केलंय. कारण मोदी येणार होता, 1 दिवसात काम केलं तर पूर्ण. 1 दिवसात काम कसं होणार सांगा बरं तुम्ही. त्याच्यामुळं रिकन्स्ट्रक्शन चालू आहे अजून. कामच बरोबर नाही केल्यावर आता पंतप्रधान देशाचं येणार म्हणल्यावर एकदम चांगलं सजावट करणार. फुलं ते लावले होते, सगळं चालू केलं होतं. पण नंतर एका दिवसाच्या काहीतरी गडबडी झाल्या असतील, नंतर नाही झालं ते. आणि हे आहे पुढं मेट्रो, नंतर पुढं जाणार आहे खार्डीला जाणार आहे पुढं. माईक दबून बसतोय. तर माझं इथं इन्स्टिट्यूट पलीकडे आहे का सिडीन पुढे. भंगार 3rd क्लास भंगार होतं जरा, ते चांगलं शिकवत नव्हते एवढे. आणि मी त्यांच्या मॅपच्या पेजवर मॅपमध्ये त्यांना रिव्ह्यू दिलेत बरं का, तुमचं एवढं चांगलं नाही शिकवणं. तरी पण त्यांचा फीडबॅक काय आला माहिती आहे का, थँक्यू म्हणून. म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये लिहिला आहे, वाटलं तर मी मेन्शन करेल त्यामध्ये. पण मला हे सांगायचं आहे की त्यांच्या एवढ्या चुका दाखवल्यात, पण त्यांनी फीडबॅक पूर्ण वाचला नाही. फीडबॅक पूर्ण विषय नाही वाचलाच नाही त्यांनी फीडबॅक, नाही तर असा रिस्पॉन्स दिला नव्हता. 5वा मैल बघ की आपण कुठून त्या दिवशी आलतो. हा यायचे हे भाई. व्हिडिओ चालू आहे, कुणी काहीतरी करू दे मग सांगतो. हेवी ड्रायव्हर सारखं आणलेलं आहे मला 2-15 हेवी ड्रायव्हर आहे. हां तीच म्हणाले ना, चांगला ड्रायव्हर आहे. काही कसं बनवतात समजते नाही. अच्छा नंबर काय 12 आहे. चला आता बोलतो काय भाई, नंबर सेम आहे. भाई नंबर कशावर डिसाईड करतात का माहिती. फॉरवर्ड बघू, अवकाश बघू.
माझ्या एक मित्राचा नंबर लिहिला, त्यानं भारी घेतला 2024. त्या वर्षीच गाडी घेतली होती. त्यानं मागून घेतला होता तिथं पडलेला. नाही मिळाला त्याला. तर आम्ही सध्या आलो. बाय काय लागून घेतला बाई? नंबर घेऊन आलो. काय झालं? तोंड पाडून बसला? नाही एकदम खुश आहे बाई. स्वच्छता तेच सांगणार होतो मी. हे बघा स्वामीराज वडापाववाले चहासाठी किती स्वच्छता करायला त्या कपांची. हे बघा टिश्यू कपडा पूर्ण एकदम चमका लागले. कप एकदम चकाकी, त्याशिवाय नाहीच. पूर्ण टिश्यूचा यूज केलेला आहे. पूर्ण एवढं साफसफाई कुठं सुद्धा मेंटेन होत नाही. इथं आसपास हायजीन मेंटेन होत आहे पण एवढी साफसफाई नाहीत करत. तर पुनश्च आम्ही संध्याकाळचे 7 वाजता आम्ही निघालो. सध्या कुठं चाललो? आम्ही चाललो आता पोलीस स्टेशनला डबल. आता कॉल केला होता त्यांना तपास पथक यांना. मग आता चाललो आम्ही. चल. तर आम्ही सध्या निघालो विमाननगर बस स्टॉपला आहोत. बस स्टॉपला तर हा आहे पुण्याचा फिनिक्स मॉल. पहिल्यांदा बाहेरच्या इकडे जाताना बघितला होता घराकडं. तर सध्या चाललो आपण. संध्याकाळचं हेवी ट्रॅफिक आहे. संध्याकाळचे फक्त 8 वाजून 3 मिनिटं झालेत पण गर्दी बघा कसली. संध्याकाळच्या टायमिंगला गर्दी होतीच. आणि हेवी ड्रायव्हर सध्या गौरव पंधरा आहेत त्याच्यामुळं विषय नाही. मला फक्त भीती वाटायली. मला नाही ती चालवते तसं काही विषय नाही. ते काय म्हणले पोलीस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या म्हणले काय गौरव ओके डायरेक्ट वरती गाडी लावायची. दमदम उतरू दे मला घसरेल गाडी. मागच लावायचं पार्किंग लावायची. तर काम काय झालं नाही सध्या. भाया पण शांत बसला. भाया एकदम चिल बसलाय. डिसेंबरच्या जानेवारीमध्ये या म्हणतात. सॉरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या म्हणतात. मोबाईल 6 नंबर चेंज केले. 6 नंबर मोबाईल. हा मग ती काय म्हणले जर उगाच आत्ता जर त्यांना कॉल लावला तर ती जी कोण आहे ती चालाकी दाखवल काहीतरी करल म्हणला. त्याच्यामुळे सध्या लगेच ही करू नका म्हणला. मी सांगतो काय म्हणलं अरे ते पोलीसवाला. वडापाव संपला नव्हता म्हणला ते मोबाईलचा. ते माणूस म्हणतो कल का कुछ तो हुआ होगा. एक कचोरी हो. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याला सांगितलं त्यांनी. आता बाहेर लावते कचेरी बा 1 नंबर. गौरव तू लाव रे. नाही तर जरा स्टायलिश मध्ये जरा ब्लॉग मध्ये आलं पाहिजे की हे चांगलं कर रे. आज मी कचोरी दे तो काहीतरी जरा वगळ आला पाहिजे. चालतं. ग्रीन चटणी कुठे हो टाकली कचोरीला. ते मस्त आता शेव पडणार आहे. ग्रीन चटणी टाकली, पांढरी चटणी टाकली, मिरची आहे मोप आहेत 3 आहेत. हा एकदम राईट. तर अशा प्रकारे कचोरी तयार. ओके डन. डिलिव्हर टू कस्टमर. तर गौरवने आज पहिल्यांदा वडापाव केलेला आहे. जमला का गौरव? अरे गाव शहर में इलाके में कोई टक्कर देऊ नका. फिनिशिंग बघ मायावाली ह्याच्यावाली बघ. पहिल्यांदाच बनवली आहे बघ. दे वडापाव. त्याला दिले वडापाव. चल बाहेर दे रे. त्याला दे ना. एक गुरुदेव दत्त. तर आहेच. तर आज आहे हिंदीमध्ये करू का मराठीत करू? और अभी हम चलते जा रहे हैं. जो हमने कल सुना था स्वामीराज वड़ापाव के बारे में, चर्चा तो बहुत थी लेकिन देखा नहीं था. आज साक्षात देखने का भी अनुभव हो जाएगा और स्वाद भी चखने को मिल जाएगा. तो आइए जानते हैं क्या राज है स्वामीराज वड़ापाव का. तर आतापर्यंत
आतापर्यंत आपण गौरवची कॉमेंट्री ऐकली आणि आपण रोजच्या सारखं आज पण चाललोय स्वामीराज वडापाव नाही स्वामीराज वडेवाली यांच्या हॉटेलवर ना आज. गाडी लय तुटली म्हणलं असं नाही मला भरपाई. अरे आपण चुकीच्या साईड ना चुकीची साईड काय उपाय मी जिथं आहे तिथं जायला लागलोय मी मोजामाने रस्ता खोळाच करायचा डिवायडर आहे इथं स्पीड स्लो करायचं काम आहे तिथं. त्या माणसाला खडे राहिलेलं ओव्हर ठोकतो का तू. बरोबर आहे बरोबर आहे. मला रूल शिकवायला मला बाप दादा वकील करून गेले म्हणे. तर हा रस्ता आहे खराडी गावाकडे जाणार आहे IT पार्ककडे जाणार मगरपट्टा हरपसर सगळ्या एरियामध्ये जात आहे. तर आपण सध्या इकडे चाललो बाकी काय असं दिसत असणार मला वाटतं गावात तुम्हाला जात नसणार कारण सगळ्या वाऱ्याचा आवाज येतात. तर नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आहे फिनिक्स मार्केट सिटीच्या एकदम फ्रंटला कारण आत्ता सध्या मी आलोय पिंपरीवरनं कारण थोडं सामान घ्यायचं होतं माझं थोडं पाहिलं होतं आजीच्या इकडं मामाच्या इकडं. बघा कसली गर्दी आहे सध्या इथं हे चालू आहे ना पोकेमॉन सीझन चालू आहे सध्या त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे. पोकेमॉन मेला चालू आहे पोकेमॉन मेला कारण मी ॲड पाहिली होती इंस्टाग्रामवरती. तर आता विमाननगर आलो सध्या स्टॉपला. 50 रुपयात राईस खाल्ला पाहिजे होता. काय घेतलंय मोमोज घेतले का मोमोज घेतले असलं भांगार लागले त्याला जिंदगीत पहिल्यांदा घेतलं कधीच नाही खाल्लं आणि पहिल्या घासातच तोंड खराब करून टाकले. खाणार का उपास आहे माझा तरी पण मला किंवा आहे त्या गोष्टीची मोमोज नको मला खातोच. ना सुबह से बिका है एक आलू ना बिका है एक आधा कांदा आधा कांदा आधा सैड सॉन्ग सो ऐकायला लागले. रात के बज गए हैं 10 और भाई और ये भाई तो सैड सॉन्ग सुन रहा है ये भाई तो घोड़े बना रहा है. बाकी एकदम ठीक आहे का लाईव्ह करू यूट्यूबला डायरेक्ट लाईव्ह मग विषय नाही. सॅड सॉन्ग आहे का कॉपीराइट पडायले भाई नको आपल्याला. बस बाबा इकली मग काय तर पण खायची नको ती घासाला त्रास व्हाय बिक जाएगा. भैया पाणी टाकायला अगोदर पाणी नाचवतं त्याला नंतर वडे. आणि तुम्हाला आत्ता दाखवतो आत्ता कुठं शांत झालंय ट्रॅफिक 10 वाजता आणि पूर्ण ट्रॅफिक चालू होतं 6 वाजल्यापासून ट्रॅफिक होतं आता पूर्ण कमी झालंय. और ये है हमारे रायपुर के सॉरी राजस्थान के युवराज सिंह राठौड़ अभी फोटोशूट किया है इसलिए वो थोड़ा क्या है बोलते उसको चोड़ में आ गए थोड़े चोड़ में आ गए और खाई नहीं दे रहा है. ठीक है. और ये हमारा होटल है ये भाई साहब तल रहे वड़े. और किधर का है वो गौरव